आधुनिक काळामध्ये तणनाशक फवारण्याची पद्धती निघालेली आहे। पूर्वीचा काळ आणि आधुनिक काळ याची जर तुलना केली तर पूर्वीच्या काळात अशा रीतीने नैसर्गिकरित्या ज्या रब्बीच्या पेरणीच्या अगोदर अशा पद्धतीनं शेळ्या मेंढ्या चरून तण जिरून टाकलं जायचं आणि नाव जे सकाळी आलेलं हिरवंगार रान होतं ते आता एवढ्या शेळ्या मेंढ्या खाल्यानंतर तण काहीच शिल्लक उरलं नाही किंवा राहणार नाही। पण भविष्यकाळामध्ये अशा पद्धतीनं जतन करणारे गावगाड्यातील जे लोक आहेत त्यांना शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी चारण्यासाठी उपलब्ध करून दिल्या तर अक्षरशः 1 तासभरामध्ये तणनाशक जे 1000-1200 रुपयाचं खर्च होणार आहे ते तासभराच्या मेंढ्या चारण्यानं तणनाशकाच्या पद्धतीनं जेवढं काम करणार नाही, जमीन जेवढी वाया जाणार आहे तशी जमीन अशा नैसर्गिकरित्या आणि या तासभरात 2 तासामध्ये त्या शेळ्याच्या खुरांच्या म्हणा, त्या शेळ्यांच्या विष्ठेमुळं म्हणा किंवा त्याच्या मूत्रामुळं म्हणा जमीन जी सुपीक होणार आहे ती काहीच केल्या तणनाशकाला पैसे तर जाणार आहेत पण जमीन पण खराब होणार आहे। पण अशा रीतीनं जे आपल्या भागामध्ये येणाऱ्या लोकांना आपली जमीन थोड्या दिवसासाठी उपलब्ध करून द्यावी, जमीनची सुपीकता निश्चितप्रमाणे वाढणार आहे। धन्यवाद।